अरे ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चोरमारे सर, स्वागत आहे तुमचं टीव्ही 9 मराठीमध्ये। फडणवीसच मुख्यमंत्री होणार यावर आता शिक्कामोर्तब झालंय, दिल्लीमध्ये काल ठरलेलं आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया? स्वाभाविक आहे, त्या मुख्यमंत्री पद ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या आणि भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यश मिळालं, त्यामुळे स्वाभाविकपणे देवेंद्र फडणवीस यांचाच नैसर्गिक अधिकार हक्क आहे मुख्यमंत्री पदावर। त्यामुळे त्यांच्या जर नावावर शिक्कामोर्तब झाला असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे। कारण शेवटी भारतीय जनता पक्ष हा महायुतीमधला सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालीच निवडणुका लढवल्या होत्या। मुख्यमंत्री पदाचा चेहरा एकनाथ शिंदे होते। भारतीय जनता पक्ष मोठेपणा दाखवून म्हणत होता की आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवतो। हे खरं असलं तरी एकूण सगळं जे ड्रायव्हिंग सीटवर होता तो भारतीय जनता पक्ष होता आणि निकालानंतर सर्वाधिक जागा म्हणजे भारतीय जनता पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करण्या एवढ्या अपक्षांच्या मदतीने अशा जागा मिळाल्या आहेत। त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री पद मिळणं स्वाभाविक होतं आणि मला वाटतं त्यानुसार निर्णय झाला असेल तरी त्यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही। फक्त मधल्या काळात 2 दिवस ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे सुरुवातीपासून ज्या मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते त्यामुळं एवढं मोठं बहुमत मिळून सुद्धा आज आठवडाभर सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही। पण 2 दिवसापूर्वी शिंदेने आपली भूमिका जाहीर केली आणि आपण आपले जो निर्णय केंद्रातले दिल्लीतले नेते घेतील भारतीय जनता पक्षाचे तो मान्य असेल सांगितलं। त्यानंतर मला वाटतं सगळे मार्ग मोकळे झाले तर त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालेलं असू शकतं। पण आपल्याला अंतिम कसं असतं, राजकारण हे एवढं अनिश्चिततेचं क्षेत्र आहे। मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, आपण तिथं भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीने काम करतोय बघितलेलं आहे। तर त्यामुळं अंतिम घोषणा होईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल। पण मला आता वाटत नाही फडणवीसांच्या नावामध्ये काही बदल होऊ शकेल। बरोबर, फडणवीसां हे मुख्यमंत्रीपदी कायम असते। पण विजय सर, आणखी एक प्रश्न तो म्हणजे गृह खात्यासह 12 मंत्रीपद शिंदेंनी मागितलेली आहे। गृह खातं हे कायम फडणवीसांकडे राहिलेलं आहे। कसं असतं, शेवटी महायुतीमध्ये खात्यांचं वाटप कोणतं खातं कोणाकडे हे सगळे निर्णय शेवटी एकत्रित बसून ठरतील। एकनाथ शिंदे यांचा रस गृह खात्यामध्ये अधिक आहे की नगरविकासमध्ये अधिक आहे की MSRDC मध्ये अधिक आहे या गोष्टी स्पष्ट होतील। पण मला असं वाटतं की शेवटी काही खात्यांच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकेल। त्याचं कारण असं की शेवटी खातं कुणाकडे असलं तरी त्या खात्याचे सर्वाधिकार हे मुख्यमंत्र्यांच्याकडेच असतात। बॉस मुख्यमंत्रीच असतात। त्यामुळे मंत्री कुणी असला तरी तिथं मनमानी करू शकत नाही, अगदी एकनाथ शिंदे, अजित पवार सुद्धा। त्यामुळं काही बाबतीत भारतीय जनता पक्ष जास्त कानून न धरता महायुतीतलं वातावरण निकोप राहावं यासाठी काही आग्रह मान्य करू शकेल। नक्कीच, धन्यवाद चोरमारे सर, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया टीव्ही 9 मराठीला देण्यासाठी।